कायम लक्षात ठेवा, निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी. नंबर 1, डोके दुखत असल्यास 1 चिमूटभर मीठ जिभेवर ठेवून अर्ध्या मिनिटाने ग्लासभर पाणी प्यावे. डोकेदुखी लगेच थांबते. नंबर 2, 2 तोळे जांभळं ताज्या पाण्यात बारीक करून 1 ग्लास सकाळी 4 ते 5 दिवस प्याल्याने रक्ताचे जुलाब थांबतात. त्यात साखर किंवा इतर कोणतेही पदार्थ टाकू नयेत. नंबर 3, रात्री कच्चा पेरू उगाळून त्याचा लेप कपाळावर लावावा. सकाळी हा लेप धुवून टाकावा. सलग 10 दिवस हा प्रयोग केल्यास अर्धशिशीचा त्रास नाहीसा होतो. नंबर 4, कडुलिंबाची मऊ पाने बारीक करून गाईच्या तुपात शिजवून फोडांवर हलक्या कापडाच्या सहाय्याने बांधून ठेवली तर गंभीर आणि जुने असाध्य फोडही बरे होतात. नंबर 5, ओवा, काळी मिरी आणि खडे मीठ एकत्र करून पावडर तयार करा. हे तिन्ही समप्रमाणात असावेत. हे चूर्ण रात्री झोपताना गरम पाण्यासोबत नियमित सेवन केलं तर पोटाचे सर्व प्रकारचे आजार लवकर बरे होतात. नंबर 6, पाव कप गाईचे दूध गरम करून त्यात 12 दाणे काळी मिरी आणि 1 तोळे साखर वाटून मिसळून रात्री झोपताना प्या. सर्दी 5 दिवसात पूर्णपणे बरे होईल. किंवा 1 तोळा साखर आणि 8 दाणे काळी मिरी ताज्या पाण्यात बारीक करून चहाप्रमाणे प्या आणि 5 दिवस आंघोळ करू नका. याने सुद्धा कसलीही सर्दी बरे होते. नंबर 7, घाणीवरील खोबरेल तेल पाव लिटर, तुळशीची 2 पाने, जास्वंदाच्या झाडाची 2 पाने, 1 चमचा ब्राह्मी पावडर, 1 चमचा आवळा पावडर आणि मधमाशाच्या पोळ्याचे मेण 15 ते 20 ग्रॅम एकत्र करून मंद आचेवर शिजवावे. त्याचा रंग हिरवा झाल्यानंतर ते गाळून घ्यावे. या तेलाने रोज रात्री 10 मिनिटे केसांच्या मुळांना मालिश करावे. सुरुवातीला सलग 8 दिवस हा प्रयोग रोज करावा. स्त्रियांनी पुढील 2 महिन्यापर्यंत आठवड्यातून 2दा हा प्रयोग करावा. पुरुषांनी रोज करायला हरकत नाही. स्नान करताना स्त्रियांनी कोमट पाण्याने आणि पुरुषांनी थंड पाण्याने आंघोळ करावी. याने केसाचे सर्व आजार बरे होतात. नंबर 8, नागवेलीचे पान मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून स्वच्छ हाताने चुरगळावे व त्याच्या रसाचा 1-1 थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडावेत. रोज हा प्रयोग केल्यास दृष्टी चांगली राहते. आयुष्यभर चष्मा लागत नाही. काचबिंदू, मोतीबिंदू इत्यादी नेत्ररोग होत नाहीत. नंबर 9, 5 रिठे व 1 चमचा सुंठ पावडर 3 कप पाण्यात अर्धा कप पाणी होईपर्यंत उकळावे. नंतर हे पाणी वस्त्रगाळ करून घ्यावे. कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे 2-2 थेंब सोडावेत. सलग 10 दिवस हा प्रयोग केल्यास नाकातील वाढलेले हाड कायमस्वरूपी पूर्ववत होते. नंबर 10, दोन्ही हाताचे अंगुठे मुठीत ठेवून त्या मुठीविरुद्ध हाताच्या काखेमध्ये 2 मिनिटे दाबून ठेवल्यास सर्दीचा त्रास कमी होतो. नंबर 11, रोज सकाळी नियमितपणे लसणाची 1 पाकळी खावी. हृदयरोग्याने 2 पाकळ्या खाव्यात. यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात. नंबर 12, कांदा किसून त्याचा रस काढा. हा रस कापडातून गाळून घ्यावा व 1 मोठा चमचा भरून प्यावा. त्यानंतर अर्ध्या मिनिटाने गरम पाणी प्यावे. यामुळे 10 मिनिटात सर्व कफ निघून जातो. श्वास मोकळा होतो. ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो व दम लागत नाही. नंबर 13, अर्धा चमचा मोहरी कुटून त्यात 1 थेंब मध घालावा व त्याचा वास घ्यावा. कफ मोकळा होऊन सर्दी बरी होते. नंबर 14, हार्ट अटॅक आला तर लगेच 1 चमचाभर तुळशीच्या पानाचा रस प्यावा. त्यानंतर 1 ते 2 मिनिटांनी बोटाच्या पेरा एवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे व उरलेला रस पिऊन टाकावा. यामुळे 5 मिनिटात हार्ट अटॅक निघून जातो. नंबर 15, पायाच्या बोटात चांदीची जाड जोडवी घालावीत. मोठ्या चमचाभर तिळाच्या तेलात 2 चिमूटभर सेंधव मीठ घालून रोज रात्री झोपण्यापूर्वी 10 मिनिटे आधी हे मिश्रण प्यावे. यामुळे वजन हमखास कमी होते. नंबर 16, अर्धा लिंबू घेऊन त्यावर सेंधव मीठ शिंपडावे व ते चोखून खावे. सलग 10 ते 15 दिवस दिवसातून 4 ते 5 वेळा हा प्रयोग केल्यास मूळव्याध नाहीसा होतो. नंबर 17, दगडी पाला म्हणजेच कंबरमोडीचा पाला मिठाच्या पाण्याने धुवून त्याचा रस काढा. सलग 15 दिवस सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी अशा दोन्ही वेळी प्रत्येकी 2 चमचे हा रस प्यावा. वर्षातून एकदा सलग 15 दिवस हा प्रयोग करावा. मूतखड्याचा त्रास कायमचा बरा होतो. रोज 1 ग्लास ताक नित्यनेमाने पिल्याने देखील मूतखड्याचा त्रास होत नाही. नंबर 18, सीताफळाची 4 पाने किंवा आंब्याचं 1 पान मिठाच्या पाण्याने धुवून खावे. याने पोट साफ होते. नंबर 19, पेरूची 10 ते 12 पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात 1 चमचा मीठ व 4 ते 5 लवंगा घालून उकळावे व ते पाणी कोमट झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये 2 वेळा तुरटी फिरवावी आणि त्या पाण्याने खळखळून चूळ भरावी. यामुळे हिरड्यातून रक्त येणे किंवा दात दुखणे आणि सेन्सेशन थांबते.
नंबर 20 मोरावळा म्हणजेच मोठा आवळा घेऊन त्याचे तुकडे करावेत व ते तांब्याभर पाण्यात उकळावे. ते पाणी गाळून घेऊन थोडे गरम असतानाच त्याने खळखळून चूळ भरावी. नंतर लगेच साध्या पाण्याने चूळ भरावी. याने सुद्धा दात दुखणे, हिरड्यातून रक्त येणे थांबते. उंबराच्या झाडाचा चीक काढून त्याचा लेप गालावर लावून ठेवावा. याने गालगुंड बरे होतात. तो लेप आपोआप निघून जातो. त्याआधी काढण्याचा प्रयत्न करूनही तो निघत नाही. नंबर 22 4 ते 5 चमचे दूध घेऊन त्यात 2 थेंब लिंबाचा रस घालून 1 तास ठेवावे. तासभराने दह्याप्रमाणे झालेल्या या मिश्रणाचा 10 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावा. नंतर ते धुवून टाकावेत. हा प्रयोग आठवड्यातून 2 वेळा करावा. याने डाग दूर होतील. नंबर 23 लिंबाच्या रसात मीठ घालून ते मिश्रण डागांवर चोळून फक्त 1 मिनिटच ठेवावे व नंतर लगेच ते पाण्याने धुवून टाकावे. याने सुद्धा डाग दूर होतील. नंबर 24 पांढऱ्या तिळाचे 2 चमचे तेल भाकरीच्या पिठात मिसळून भाकऱ्या कराव्या व खाव्या. यामुळे स्पॉन्डिलिटिस, कंबरदुखी, गुडघेदुखी व सांधेदुखी दूर होते. नंबर 25 काळ्या खारकाची 2 चमचे पावडर दुधामध्ये शिजवावी. कोमट झाल्यावर त्यात 1 चमचा तूप घालून रोज सकाळची न्याहारी म्हणून हेच मिश्रण प्यावे. इतर काहीही खाऊ नये. यामुळे 15 दिवसात मणक्यामधील गॅप भरून येते. नंबर 26 सकाळी अंघोळ झाल्यानंतर लसणाची पाकळी चिरडून त्याचा रस टकलावर लावून सावलीत सुकू द्या. हा प्रयोग 2 महिने करावा. केस येण्यास सुरुवात होते. नंबर 27 कांद्याचा रस रात्री केसांना लावून डोक्यावर टोपी घालून झोपावे. या प्रयोगाने केस गळती थांबते. नंबर 28 तूप गरम करून कोमट करावे व त्याचा एक थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये सोडावे. हा प्रयोग सलग 15 दिवस केल्यास घोरणे कायमचे बंद होते. नंबर 29 दर 3 महिन्यातून एकदा सलग 8 दिवस तुरटीच्या पाण्याने आंघोळ करावी. नंबर 30 जेवल्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नये. त्यानंतर गुळाचा 1 खडा खाऊन त्यानंतर पाणी प्यावे. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने साखर वाढत नाही. नंबर 31 दुपारी बाहेरून आल्यानंतर गुळाचा 1 खडा खाऊन त्यावर पाणी प्यावे. यामुळे सुद्धा साखर वाढत नाही. नंबर 32 आंघोळ करताना आंघोळ संपेपर्यंत तोंडामध्ये जास्तीत जास्त पाणी भरून ठेवावे. त्यामुळे थायरॉईड, सर्दी, खोकला व तापाचा त्रास होत नाही. नंबर 33 स्त्रियांनी पायात चांदीचे पैंजण कायमस्वरूपी घातल्यास थायरॉईडचा त्रास होत नाही व मन शांत संयमी राहते. स्त्रियांनी गळ्याला स्पर्श होईल अशा प्रकारे सोन्याचा मणी कायमस्वरूपी घातल्यास थायरॉईडचा त्रास होत नाही. नंबर 34 स्त्रियांनी 1 मिनिटभर दोन्ही भुयांच्या मध्ये कपाळावर अनामिकेने कुंकू लावतात तसे घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वर्तुळाकार मसाज करावा. पुरुषांनी दोन्ही भुयांच्या मध्यभागापासून केसांच्या दिशेने कपाळावर उजव्या हाताच्या अंगठ्याने उभ्या रेषेत 3 वेळा मसाज करावा. यामुळे मनावरील ताण नाहीसा होतो. मन स्थिर राहते. वैचारिक पातळी चांगली राहते. डोकेदुखीचा त्रास होत नाही आणि चष्मा लागत नाही. नंबर 35 गरोदरपणात 1 दिवसाआड शहाळ्याचे पाणी नियमितपणे प्यावे. यामुळे बाळंतपण सुखरूपपणे पार पडते व बाळ धष्टपुष्ट होते. नंबर 36 कोणताही पदार्थ गरम असताना खाऊ किंवा पिऊ नये. तो कोमट असतानाच खावा. नंबर 37 वर्षातून एकदा सलग 15 दिवस मुलांना पेरू खायला दिल्यास स्मरणशक्ती वाढते. मुलांना त्राटक शिकवल्यास स्मरणशक्ती व एकाग्रता वाढते. नंबर 38 वर्षातून एकदा सलग 15 दिवस गांजराचा रस प्यायल्यास आयुष्यभर कॅन्सर होत नाही. नंबर 39 ताजे ताक घुसळून त्यातील लोणी काढून टाकावे व 1 लिटर ताकात 2 लिटर पाणी या प्रमाणात हे ताक रोज किमान 7 लिटर प्यावे. सलग 3 दिवस हा प्रयोग केल्यास शरीर शुद्धी होते. आयुर्वेदातील पंचकर्म उपचारांचा लाभ या प्रयोगामुळे होतो. नंबर 40 संत्र्याची साल पाण्यात भिजवून चेहऱ्यावर फिरवावी. त्याचा उपयोग होतो. दिवसभर चेहऱ्यावर तजेलता येण्यासाठी किमान 1 लिटर पाणी प्यावे. नंबर 41 टोमॅटोची पेस्ट करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजेतवाना दिसतो. मुरूम, सुरकुत्या, काळे डाग दूर होण्यास मदत मिळते. नंबर 42 गुलाब पाणी आणि कापूर यांचे मिश्रण एका बादलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. मुरूम जेव्हा येतील त्यावेळी कापसाने हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हे केल्याने नक्कीच मुरूम कमी होतील. नंबर 43 संपूर्ण चेहऱ्यावर मुरूम पसरले असतील तर हळद आणि कडुलिंबाची पाने एकत्रित वाटून त्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. याने चेहरा स्वच्छ होईल कारण लिंबाची पाने रोगप्रतिकारक असतात. नंबर 44 बोटाच्या पेरा एवढा आल्याचा तुकडा घेऊन तो किसावा. त्यावर अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून चवीपुरते मीठ घालावे व ते मिश्रण चोखावे. यामुळे 5 मिनिटात करपट ढेकर थांबते व अपचनाचा त्रास नाहीसा होतो. नंबर 45 मुलतानी माती पाण्यामध्ये टाकून तिची पेस्ट बनवा. नंतर ती चेहऱ्यावर लावा. मुलतानी मातीला दह्यात मिसळूनही लावू शकतो.
मुरुमावर हाही एक जालीम उपाय आहे. नंबर 46 गरम पाण्यात हळद टाकून वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्रे खुली होतात आणि चेहरा साफ होतो. मुरूम व्हायला त्यामुळे अटकाव होतो. नंबर 47 तुळस व लिंबाच्या पानाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने मुरूम होत नाहीत. नंबर 48 पाण्यात चंदनाची पावडर टाकून चेहऱ्यावर लावल्यास थंडावा मिळतो व चेहऱ्यावर तेज येते. नंबर 49 गुलाबाच्या पाकळ्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने मुरूम कमी होतात. लेप चेहऱ्यावर लावल्याने चेहरा ताजेतवाना दिसतो. मुरूम, सुरकुत्या, काळे डाग दूर होण्यास मदत मिळते. नंबर 50 उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते. प्रदूषणामुळे चेहरा काळा पडतो व नियमितपणे साफ न झाल्यामुळे मुरूम होतात. चेहऱ्याला स्वच्छ ठेवण्यासाठी बेसनात काकडीचा रस टाकून पेस्ट बनवून चेहऱ्याला लावल्याने चेहरा साफ व स्वच्छ होतो. हे फेस पॅकचे काम करतो. तर मित्रांनो, हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.